माननीय दीपकजी वाजळे, परळीचे तहसीलदार विनोदजी रणवरे, अंबाजोगाईचे तहसीलदार विलासजी तरंगे, व्यासपीठावर इथं उपस्थित ॲडिशनल SP ऋषिकेशजी शिंदे, आपल्या परळी नगरीच्या प्रथम नागरिक माननीय सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, इथं उपस्थित माननीय गोविंदरावजी देशमुख, माननीय वैजनाथरावजी सोळंके, माननीय सूर्यभानजी मुंडे, राजाभाऊजी अवताडे, पिंटू मुंडे, माऊली मुंडे, वसंतराव राठोड, माऊली गर्दे, राजाभैया पांडे, डॉक्टर मोरे, TAO अर्चनाताई नागरगोजे, डॉक्टर आघाव, आदर्श पोलीस पाटील प्राप्त आमचे सहकारी माऊली मुंडे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी गिरमणीजी, खात्याचे तालुक्याचे प्रमुख, विधानसभा परळी 233 मतदारसंघातील इथं उपस्थित माझे सहकारी, सरपंच, चेअरमन, इथं उपस्थित मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित असणाऱ्या या सर्व योजनेतून लाभ मिळवणाऱ्या माझ्या लाभार्थी बंधू भगिनींनो, आजच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्वर समाधान शिबिर अभियानाचं सर्वप्रथम मी उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार ह्या आजच बीडला येत असल्यामुळं ठराविक लाभार्थ्यांनाच या ठिकाणी व्यासपीठावर बोलून लाभ देता आला. खरं तर आपल्यापैकी अनेक जणांची इच्छा हे लाभार्थ्याचं प्रमाणपत्र, चेक जे काय आहे ते व्यासपीठावर येऊन घ्यायची होती, हे नक्की आहे ना. पण मीच विनंती केली की मला बीडलाही लवकर पोहोचावं लागेल, म्हणून ठराविक लाभार्थी घ्या. त्यामुळे जरी आपलं प्रशासनानं असं का केलं हे तुमच्या मनात येत असलं तर ते प्रशासनाने नाही केलं, मी विनंती केली म्हणून हे झालं. पण आज सर्वांना जे जे लाभार्थी निवडले गेलेले आहेत, ज्यांना आज इथं बोलवलंय, जे आले आणि जे नाही आले त्यांना सुद्धा घरपोच लाभार्थ्याच्या या योजनेचा फायदा दिला जाईल, हे मी प्रशासनाच्या वतीनं या भागाचा आमदार म्हणून आपल्याला वचन देतो. खरं तर अनेक विभाग, ज्या विभागाच्या माध्यमातून आज इथं लाभार्थ्यांना लाभ दिला जातो, महसूल विभाग वारसा प्रमाणपत्रापासून सातबारावर नोंद करण्यापासून अनेक जमिनीचे दावे निपटाने काढण्यापासून महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा आपल्याला या ठिकाणी दिला जातो. जलसंधारण विभाग असेल, कृषी विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, वन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, नगर विकास असेल, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग असेल, या सर्व ज्या ज्या लाभार्थ्यामध्ये ज्याची निवड झाली आहे, एकाच
व्यासपीठावर एकाच कार्यक्रमाच्या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्वांना एकदाच लाभ देता यावा यासाठी महाराष्ट्र शासनानं म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रावर राबवलेला जातो. अनेक जणांना आपण लाभार्थी आहोत हेही माहीत नसतं, आपल्याला लाभ मिळाला हेही माहीत नसतं. पण अशा अभियानामधून आपल्याला याची माहिती होते की या योजनेतनं आपल्याला लाभ मिळाला आहे. एकदा का एखाद्या योजनेतून गावात एखाद्या व्यक्तीला लाभ मिळाला आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्या लाभासाठी पात्र असतो, पण त्याला माहीत नसतं. ज्यावेळेस एकाला मिळालेलं कळतं मग तोही जागा होतो, ते बघून अनेक जागे होतात आणि याचा फायदा खरी योजना ज्यांच्यासाठी काढली आहे त्या सर्वांना याचा फायदा होतो. आणि ते फायदा एका मोठ्या कार्यक्रमात सर्वांना लाभ देऊन इतरांना सुद्धा ते कळावं, त्यांनी सुद्धा लाभ घ्यावा यासाठी सुद्धा हे अभियान तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून माझी खरं तर मी आता लाटकर साहेब बोलत असताना ऐकत होतो, पण मध्येच निवेदनं येत होते. बाकी मी फार त्यांनी सर्व सांगितलं, पण त्यांनी त्यांचा परळीतला कार्यकाळ 2.25 वर्ष मला इथं झालं असं त्यांनी सांगितलं. आणि सांगताना सांगितलं की माझ्या सहीनं 54,000 सर्टिफिकेट दिली. 2.25 वर्षात 54,000 वेगवेगळ्या लाभार्थ्यांना सर्टिफिकेट देणं हे साधं काम नाही. हे प्रशासनानं लाटकर साहेब तुमच्या माध्यमातून फार मोठं काम या ठिकाणी केलं. नाहीतर आज या उद्या या बघू करू हे फार ठिकाणी होतं. पण या मतदारसंघामध्ये जनताही सजग आहे, लोकप्रतिनिधी सजग आहे आणि प्रशासनामधले अधिकारी सुद्धा सजग आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या गावागावातले सहकारी तर एवढे सजग आहेत, मिळत का नाही. एकदा का मागे लागले की तुम्हाला ते लाभ द्यावाच लागतो. माझी एकच विनंती आहे की हा लाभ खऱ्या अर्थानं खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मला आजही आठवतं, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, जबाबदारी कृषी मंत्री म्हणून होती.